सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्नाक्षताच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तुमच्या आमच्या सर्वांच्या डोक्यामध्ये सध्या किडे वळवळत आहेत, लग्नाचे किडे पडलेले आहेत। लग्न काही जुळत नाही आणि काही केल्या, कितीही फवारण्या केल्या तरी ते किडे काही मरायला तयार नाहीत। आणि मग याच्यामध्ये काय होते की आमच्यासारखी जी काही वेगवेगळी औषधाची दुकानं टाकून बसलेली जी लोक आहेत तर ती रातोरात लखपती होतात आणि आपण लग्न वाचून असेच राहतो। कोणी व्हॉट्सअप ग्रुप तयार करतं, कोणी फेसबुक तयार करतं, कोणी अनाथ आश्रमाच्या नावानं कोणी तुम्हाला आम्हाला गंडा घालतं, कोणी विवाह संस्थाच्या नावानं तुम्हाला आम्हाला गंडा घालतं आणि आमची लग्न जी व्हायची ती जागेवरच आहेत। कुठलं औषध फवारलं पाहिजे हेच नेमकं माहित नाही। आपण काही घेतो आणि बाजारातून काही आणतो आणि ते फवारत बसतो आणि काही केल्या ही लग्नाची किडे काही मरायला तयार नाहीत। आता याच्यामध्ये किडे मारण्यासाठी घरगुती काय प्रभावी उपाय असू शकतात यावर आम्ही वारंवार माहिती देत असतो आणि अशाच एका विषयाची माहिती आम्ही देणार आहोत, ती म्हणजे अनाथ आश्रमाच्या मुलींसोबत तुम्हाला जर लग्न करायचं झालं तर त्याची काय पद्धत असते याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देतो। मात्र लोक काय करतात, पूर्ण 3-4 मिनिटाचा व्हिडिओ न पाहता अगदी 2-3 मिनिटाचा तो व्हिडिओ पाहतात, इंट्रो पाहतात आणि लगेच आम्हाला फोन करतात, तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे, आम्हाला बायोडेटा टाका, हे करा ते करा। तर अशी लग्न जुळत नसतं, ते पहिल्यांदा समजून घ्या। आता टप्प्याटप्प्यानं 2-3 टप्प्यामध्ये आपण ह्या गोष्टी समजून घे की अनाथ मुली कशाला म्हणायचं किंवा अनाथ मुलं कशाला म्हणायचं। अनाथ कुठल्या प्रकारातून ही मुलं मुली होत असतात तर याचे साधारणतः 2-3 प्रकार असतात की ज्याच्याकडे जे सामाजिक उत्तरदायित्वाची जबाबदारी आहे, कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि समाजामध्ये राहतो, समाजाशिवाय आम्ही राहू शकत नाही। मात्र ज्यावेळेस आपल्याला आपलं सामाजिक उत्तरदायित्व निभवायचं असतं त्यावेळेस आपण ते विसरलेला असतो आणि ज्यावेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस आपण त्याच लोकांकडे हात पसरतो। ही एक वस्तुस्थिती आहे, ती आपण समजून घेतली पाहिजे। अनाथ मुलं किंवा मुली ही 2 पद्धतीनं होतात, एक तर नैसर्गिक किंवा अनैसर्गिक पद्धतीनं, म्हणजे लहानपणीच कुणाचे तरी आई वडील नैसर्गिक पद्धतीनं वारतात आणि अशा वेळेस त्या मुलांचे जे काही नातेवाईक असतात किंवा समाजातील इतर लोक असतात, भावबंद असतात, तर ते त्या मुला मुलींची जबाबदारी स्वीकारायला तयार नसतात किंवा त्यांना आधार देण्यासाठी तयार नसतात। अशा वेळेस हे देवदूतासारखे अनाथ आश्रमातील मंडळी त्यांच्यासाठी धावून येते आणि मग धावून आल्याच्या नंतर ती त्या मुला मुलींचा 18 वर्षापर्यंत 20 वर्षापर्यंत त्याचा सांभाळ करतात। दुसरं अनैसर्गिक पद्धतीने एखाद्याचा मृत्यू होतो, एखाद्याचे आई वडील अपघातामध्ये गेले जातात किंवा एखाद्या नैसर्गिक आपत्तीमध्ये किंवा खुनासारख्या प्रकरणामध्ये आई वडिलांचं छत्र हलवलेलं असतं आणि अशा वेळेस ज्या समाजाकडे त्या मुला मुलींचा सांभाळ करण्याची जबाबदारी असते तर ती समाज त्या मुलांना स्वीकारत नाही किंवा सांभाळत नाही। मग अशा स्थितीमध्ये त्या मुला मुलीची जबाबदारी स्वीकारण्याची जबाबदारी ही अनाथ आश्रम ह्या ज्या काही सेवा संस्था असतात तर त्या स्वीकारत असतात, ते त्यांचं पालन पोषण करत असतात। दुसरीकडे काही अनैतिक गोष्टीतून मुलं मुली जन्माला येतात आणि अशा वेळेस मग ही कुठेतरी बेवारसपणे सोडली जातात आणि मग अशा वेळेस ही अनाथ आश्रमातील मुलं जी सांभाळायची जबाबदारी असते तर ती त्यांना त्या सेवाभावी संस्था स्वीकारतात। तिसरीकडे गरिबीमुळे बरीच मुलं मुली ही अनाथ होतात, भीक मागत असतात आणि अशा वेळेस मग अशा मुला मुलींचा शोध घेऊन ही लोक त्यांना सांभाळतात। हे खूप मोठं एक पुण्यकार्य आहे, खूप मोठं एक समाजकार्य आहे। तर एक सगळ्यात महत्वाचा विषय की जी काही अनाथ आश्रम किंवा जी काही आधारगृह असतात तर यांच्याकडे खूप मोठी सामाजिक जबाबदारी असते आणि त्यांचं एक स्वतःचं नियमन असतं। त्याच्यावर अनाथ आश्रम चालवण्यासाठी पहिल्यांदा त्यांना सरकारचं जे काही बालकल्याण विभाग असेल किंवा महिला कल्याण असेल, समाज कल्याण असेल, तर विविध प्रशासकीय डिपार्टमेंटची त्यांना परवानगी घ्यावी लागते। त्यांचा स्वतःचा एक बायोलॉजी असतो, त्याची स्वतःची एक घटना असते, त्यांची स्वतःची एक मॅनेजिंग किंवा सेल्फ गव्हर्निंग बॉडी असते आणि अतिशय कठोर अशा नियमावलीमध्ये हे अनाथ आश्रम चालत असतात। मग ज्यावेळेस त्या मुला मुलींचा स्वीकार करायचा तर त्यावेळेस त्यांना त्या सगळ्या नियमाच्या पडताळणीतून जावं लागतं। मग ज्यावेळेस ती मुलं मुली 18 वर्षाची होतात तर त्यावेळेस मग त्यांना विविध विभागांची परवानगी घ्यावी लागते। बऱ्याचदा जे काही गुन्हेगारी पार्श्वभूमीमध्ये किंवा ज्या काही घटना घडामोडी घडतात तर यातून ही बाल सुधारगृहात ज्याला आपण म्हणतो तर अशी मुलं ही या अनाथ आश्रमाकडे कोर्टाच्या आदेशानुसार वर्ग केली जातात। तर अशा वेळेस त्या संबंधित प्रशासकीय डिपार्टमेंट, कोर्ट असेल, समाज कल्याण असेल, बाल कल्याण असेल, महिला आयोग असेल, तुमचं महिला व बाल कल्याण खातं असेल, तर या सगळ्या गोष्टींची त्यांना परवानगी घ्यावी लागते। मुलगा मुलगी वयात आल्याच्या नंतर मग त्याची जी काही प्रक्रिया असते तर ती काय असते। आता कोणी उठताना आम्हाला फोन करतं की तुमचा अनाथ आश्रम कुठं आहे किंवा फेसबुकवर किंवा बरेच असे व्हॉट्सअप ग्रुप आहेत की
अनाथ आश्रमातल्या मुलींचे बायोडाटे, असे बायोडाटे प्रसिद्ध करण्याची त्यांना कुठलीही परवानगी नसते किंवा पैसे मागण्याची कुठलीही परवानगी नसते किंवा ती मागत नाहीत. ते एवढं मोठं स्वतःच्या खर्चातून समाजकार्य करतात आणि ती तुम्हाला आम्हाला भिकाऱ्यासारखे, आपण पहिलेच भिकारी, आणि भिकाऱ्याकडे ते कशाला पैसे मागतील की 5,000 भरा, 7,000 भरा, तुम्हाला आम्ही गेट पास देऊ, नंतर फी परत भेटल, असं हे सगळे लुबाडणुकीचे फसवणुकीचे धंदे आहेत. ह्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, याची प्रक्रिया काय असते ते आपण शेवटच्या 1 मिनिटामध्ये समजून घेऊ. आता यातून सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे अनाथ मुलींसाठी ज्यावेळेस आम्हाला फोन येतात तर त्यावेळेस आम्ही त्यांना प्रतिप्रश्न करतो की तुम्हाला अनाथ मुली, त्या अनाथ आश्रमातील लोकांनी तुम्हाला मुली का द्याव्यात, आणि या प्रश्नाचं उत्तर समाजातील विविध तत्वांनी दिलं पाहिजे. जेव्हा त्या मुला मुलींना समाजाच्या सामाजिक आधाराची गरज होती त्यावेळेस इथल्या समाज व्यवस्थेनं त्यांना नाकारलं. अशा वेळी त्या अनाथ आश्रमांनी त्यांचा सांभाळ, पालन पोषण केलं. त्या जे समाजाचं उत्तरदायित्व आहे ते त्यांनी निभावलं. आणि अशा वेळेस आता आपल्याला लग्नासाठी मुली मिळत नाहीत, जेव्हा त्यांना आधाराची गरज होती त्यावेळेस त्यांना आपण नाकारलं, आणि आता आपल्याला लग्नासाठी मुली मिळत नाही म्हणून विवाहासाठी आपण स्वार्थी हेतून त्या मुलींसाठी मागणी घालतोय. वास्तविक त्यांना ज्यावेळेस त्या मानसिक सामाजिक आधाराची गरज होती त्यावेळेस इथल्या समाज व्यवस्थेने अवहेरला, आणि आता ज्यावेळेस आपल्याला मुली मिळत नाही तर त्यावेळेस आपण याच्यात मुली मिळतील का, मुलींसाठी आपण पुढे पुढे करतोय. तर ही कुठेतरी एक विसंगती आहे समाजामधली. मग यातून जे काही समाजाच्या सामाजिक मानसिक व्यवस्थेवर जे काही अनुकूल प्रतिकूल परिणाम होतात तर याचा विचार कुठेतरी गांभीर्यानं होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी, अनाथ मुला मुलींच्या लग्नांच्या बाबतीत एक कायदेशीर प्रक्रिया असते, त्याची एक नियमावली असते आणि त्याची अतिशय काटेकोर पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली जाते. त्यांच्या भावनिक आणि मानसिक गोष्टींची सुद्धा त्याच्यामध्ये काळजी घेतली जाते. तिसरी गोष्ट, त्यांचे प्रत्येक अनाथ आश्रमाचे काही बायलाज असतात ज्याला आपण घटना म्हणतो, तर त्या घटनेच्या तरतुदीनुसार ते आश्रम चालत असतात किंवा त्यांच्या विवाहाचं ते नियोजन करत असतात. हे त्यांच्या बायलाजच्या पद्धतीनुसार एकदा ठरलं, त्यांची जी काही मॅनेजिंग बॉडी असेल किंवा त्यांचं जे काही व्यवस्थापन असेल तर त्या व्यवस्थापनाची प्रक्रिया ठरल्याच्या नंतर त्याच्यानंतर मग कायदेशीर प्रक्रियेतून त्यांना जावं लागतं. असे कुठेही ते बायोडाटा सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर मुलगी विवाह योग्य होते तर त्यावेळेस त्याची रीतसर तिच्या भावनिक विचार केला जातो. पहिल्यांदा तिची संमती घेतली जाते, त्यानंतर तिथली ती जी बॉडी असेल अनाथ आश्रमाची ती ठरवते की हिच्या विवाहाची प्रक्रिया आपल्याला कशी राबवायची. त्याच्यानंतर जे संबंधित प्रशासनिक डिपार्टमेंट असेल त्याची परवानगी घेतली जाते, आणि ती परवानगी घेतल्याच्या नंतर ज्यावेळेस त्याचं एखादं प्रसिद्धी किंवा जाहीरनामा निघतो एखाद्या मुलीच्या लग्नाविषयीचा, तर त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट स्वतःहून त्या अनाथ आश्रमाशी संपर्क करावा लागतो. त्या ठिकाणी तुम्हाला लिखित अर्ज द्यावा लागतो. लिखित अर्ज दिल्याच्या नंतर तुमची जी काही असेल ती वैयक्तिक तपशील त्या ठिकाणी सादर करावा लागतो. ते केल्याच्या नंतर जी काही अनाथ आश्रमातली जी काही तत्व असतात तर ती तुमची गुप्तपणे चौकशी करतात. त्याच्यानंतर तुमची पडताळणी करतात की तुम्ही महिन्याला विशिष्ट रक्कम कमावता की नाही, की जेणेकरून दोघांचं पालन पोषण त्यातून झालं पाहिजे. त्या पालन पोषणातून त्याच्यानंतर तुमची सामाजिक पार्श्वभूमी काय आहे ते सुद्धा तपासलं जातं, की तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे ते तपासलं जातं. लग्न झाल्याच्या नंतर तुमचा समाज, ते कुटुंब, त्या गावातली लोक त्या मुलीला स्वीकारायला तयार आहेत की नाही. जर 4-6 महिन्यात त्या मुलीला जर टोमणे सुरू झाले किंवा तिला जर बोलणं सुरू झालं किंवा सासरवास सुरू झाला तर अशा वेळेस पुन्हा काही बिकट परिस्थिती निर्माण होत असते. या सगळ्या गोष्टींची काळजी त्या ठिकाणी घेतली जाते, आणि मग हे सगळ्या प्रक्रियेतून गेल्याच्या नंतर ती लग्न ठरत असतात. तर असं मित्रांनो, अनाथ आश्रमाची थोडक्यात तुम्हाला प्रक्रिया, ओझरती प्रक्रिया काय असते ते सांगितलेलं आहे. मराठा लग्न अक्षदा हा एक 5 वर्षापासून एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे. आम्ही कुठल्याही गोष्टीसाठी कुणालाही पैशाची मागणी करत नाही. प्ले स्टोअरला जाऊन आपण ते ऍप डाउनलोड करू शकता, त्याच्यावर स्थळं पाहू शकता, ती सगळी मोफत येतं. दुसरी गोष्ट अशी की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना या गोष्टीची माहिती व्हावी म्हणून शेअर करा, की जेणेकरून कुणाची फसवणूक होणार नाही. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं, आणि आपल्याला काही अजून या संबंधीचे प्रश्न असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आमच्या बुद्धीच्या क्षमतेनुसार त्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा आम्ही यथाशक्ती प्रयत्न करू. सगळ्यात महत्वाची गोष्ट की सोशल मीडियावर प्रसिद्ध होणाऱ्या बायोडाटावर कुठलाही भरोसा ठेवू नका. लग्न ही आपसात नात्यागोत्यात जुळत असतात. अनाथ आश्रमातल्या मुली अशा मिळत नसतात.
त्याची जी काही प्रक्रिया असते तर तुम्हाला आपण याची चर्चा केलेलीच आहे. आणि शेवटी अनाथ आश्रमाच्या नावानं जर कोणी असे बायोडाटे प्रसिद्ध करत असेल तर त्याची विरुद्ध तक्रार करा, किंवा तुमची जर कुठे फसवणूक झाली असेल तर आम्हाला कळवा. प्ले स्टोअरला मराठा लग्न अक्षदावर आमचे व्हॉट्सअपचे नंबर आहेत, त्यावर आम्हाला तुमची माहिती द्या की या ठिकाणी तुमची फसवणूक झाली. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही तुमच्या तक्रारीचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू, तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. कारण सर्वसामान्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात हे ब्रीद घेऊन आम्ही गेल्या अनेक वर्ष कार्य करत आहोत. तुर्तास धन्यवाद. जय हिंद.